पहिल्या 2 चेंडूवरती 2 एकेरी धावा आणि त्यानंतर चौकार मैदानावरती आलाय सागर मांडेच्या बॅटमधून। यावेळेस मात्र भीमर चेंडू पंचांनी कळवलाय नो बॉल। आणि त्यानंतर हा चौकार। 5 धावा या चेंडूवरती मिळत आहेत। डॉफलकावरती धावा आहेत त्या 11। षटक क्रमांक पहिले सुरू असताना प्रथमतः फलंदाजी करत असताना अखिल कासारांबोली क्रिकेट क्लब या संघाने जर आपण पाहिलं तर नक्कीच 72 धावा जे मैदानावरती बनवलेल्या आहेत आणि या 72 धावांचा पाठलाग करण्यासाठी सागर मांडे आणि प्रसाद केसवड ही जोडी। सागर मांडेचं आक्रमण, सरळ बॅटने खेळलेला हा फटका, सीधी बॅट, नो बकवास, बॉल लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला हा खणखणी षटकार। थँक्यू। डॉफलकावरची धावा आहेत त्या 17 धावा। उरवडे संघाचे असणारे अष्टपैलू खेळाडू, घणाघाती फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे, योगेश भाऊ बोत्रे प्रामुख्याने उपस्थित आहेत। मनपूर्वक स्वागत, विनंती आहे आपण स्टेजवरती या। पहिल्या ओव्हर मध्ये मोठं आक्रमण, सागर मांडे याही वेळेला जागेवरतूनच पॉवर प्ले मात्र फोडतोय, बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे। यावेळेस देखील आलेला हा चौकार। थँक्यू। 21 धावा पहिल्याच षटकामध्ये। अखिल कासारांबोली क्रिकेट क्लब संघाचा प्रमुख गोलंदाज अमित कांबळेवरती अटॅक। पुन्हा एकदा याही वेळेला धीम्या गतीने बॉल टाकलाय, परंतु पुढे टाकलेला हा चेंडू याही वेळेला दाखवलाय बॉलला आसमान। गेंद गई तारामंडल में, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम। आणखीन एक षटकार। थँक्यू। पहिल्या षटकामध्ये जणू काय असं वाटलं आपण कुठल्या ना तरी सामन्याची इथे हायलाइट्स पाहतोय की काय। प्रत्येक चेंडूवरती आक्रमण, प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकारांची बोछार लावली। फलंदाज सागर मांडे इज द मॅन। पहिल्या ओव्हर मध्ये एक नो बॉल, त्याच्यावरती चौकार आला आणि प्रत्येक बॉल वरती अटॅक केलाय। पहिले 2 चेंडू सन्मानपूर्वक खेळले। पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल, प्रत्येकी एक एक धाव दोन्ही बॅटर्सने घेतली आणि तिसऱ्या चेंडू पासून जी आक्रमणाला सुरुवात मैदानावरती झाली, षटक क्रमांक पहिले संपल्यानंतर डॉफलकावरती तब्बल 27 धावा ज्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय जबरदस्त स्टार्ट केलाय खर तर सागर यांनी। 73 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग पूर्ण करण्यासाठी, यशस्वीरित्या त्या धावा चेस करण्यासाठी सुरुवात कशी असावी हे सागर मांडेने दाखवून दिलेले आहे। पहिल्या ओव्हर मध्ये 27 रन आलेत, पाहूया दुसऱ्या षटकामध्ये किती धावा येणार। 28 धावा डॉफलकावरती आहे। अगदीच आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये हार्ड हिटर फलंदाज म्हणून सागर मांडेची ओळख आहे आणि हार्ड हिटर स्पोर्टची तो बॅटही वापरतोय। आधी इथे संगम जुळून आलाय आणि मैदानावरती षटकार चौकार, सिक्सर किंग सागर मांडेची बॅट पहिल्या ओव्हर मध्ये तळपलेली आहे। दुसऱ्या ओव्हर मध्ये स्ट्राइक मिळाली। ओमकार भिलारे गोलंदाजीच्या मार्कवरती बॅटची इनसाइड एज घेत बॉल मैदानावरती फाईन लेगला पाठलाग सुरू आहे। बरीचशी चेंडूची तिथे नक्कीच जाऊन पाहतो छेडछाड केली जाते। 2 धावा बॉल वरती प्राप्त होत आहेत। या
2 धावेंबरोबर संघाचा धावफलक मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 30. मालिकावीरासाठी टू व्हीलर बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी निश्चितच आपण पाहतोय. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी देखील ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल असणार आहे. ओहो हो, यावेळेचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला बॉल पुन्हा एकदा मैदानावरती. डॉट चेंडू आला. यावेळेस टप्पा थोडासा पाठीमागे ठेवून बॉलला फ्लाईट दिली. डॉट बॉल मैदानावरती येतोय. बेस्ट बॉलर साठी ब्रँडेड शूज आहेत. बेस्ट बॅट्समन साठी ब्रँडेड बॅट आहे. स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक दत्ता शेठ जाधव यांचं आगमन होतंय. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. 30 धावा स्कोर कार्डवरती. गोलंदाज तयार. हो, यावेळेस चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. ज्या दिशेने आला त्याच दिशेने चेंडू खेळून काढलाय. कव्हर्सला एक सिंगल प्राप्त होते. पहिल्या ओव्हरमध्ये सागर मांडे यांच्या बॅटमधून आक्रमण आपण पाहिलं. आता दुसऱ्या षटकामध्ये प्रसाद केसवडची बॅट देखील चालणं गरजेचं असणार आहे. रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे या संघासाठी. 31 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू या षटकातील टाकले गेलेत. अजूनही 2 चेंडू मैदानावरती शिल्लक असताना यावेळेचा बॉल मिड ऑनला खेळला गेलाय. थोडस आपण पाहतोय धीमागतीने धावत होते प्रसाद, परंतु तिथे एक सिंगल नक्कीच प्राप्त होते. ओमकार नाना विलारे या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कुठल्या प्रकारे मोठा बिगिट आलेला नाहीये. षटकाला मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न करावा लागेल सागर मांडेला आणि एक चौकार किंवा षटकाराची अपेक्षा असणार आहे. परंतु त्या चौकार षटकाराच्या लालूच मध्ये आपला विकेटही इथे नक्कीच सेव्ह करावा लागणार आहे सागर यांना. ओमकार बिलारे या षटकाचा शेवटचा बॉल. ओ, यावेळेचा चेंडू अगदी पुढे टाकला होता. यॉर्कर लेंथ हिट करण्याचा प्रयत्न. उजव्याष्टीच्या थोडासा दूर वरतून जाणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. डॉट. षटक क्रमांक संपला जाईल दुसरं. पहिल्या ओव्हरमध्ये 27 धावा आल्या, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये ओमकार बिलारे यांनी खर्च केला फक्त 5 धावा. तर 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 32 धावा ज्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांमध्ये पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 30 धावा ज्या निश्चितच आपल्याला इथं पाहायला मिळाल्या होत्या, परंतु निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये 2 ओव्हरमध्ये 32 धावा आल्यात. 2 धावेंनी रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे हा संघ पुढे आहे. आता 18 चेंडू 41 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. जवळपास 13.67 च्या सरासरीनं रिक्वायर्ड रन रेट निश्चितच आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. 18 चेंडू 41 ची आवश्यकता असेल आणि त्या 18 चेंडूंपैकी आणखीन 6 चेंडू हे नक्कीच संघातील प्रमुख गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी सज्ज होतील का. पहिल्या ओव्हरमध्ये अमित कांबळे, दुसऱ्या ओव्हरमध्ये ओमकार बिलारे आणि आता नक्कीच तिसऱ्या षटकामध्ये समीर कांबळे मैदानावरती दाखल झालेले आहेत. राईट हँडर फलंदाज प्रसाद साठी आपण पाहतोय सजलेलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन साइडला मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग या रिजन मध्ये फिल्डर आहे. त्यावेळेचा बॉल लॉंग ऑनला लॉफ्ट केलेला हा चेंडू, त्याच्यावरती मिळालेली एक सिंगल. सागर मांडे ऑन स्ट्राईक मैदानाच्या मध्ये तयार होत आहेत. सुरुवात जबरदस्त केली सागर यांनी, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये ओमकार भिलारे यांनी धावफलकाला तिथे नक्कीच रोखण्याचं काम केलेलं आहे. स्कोर मैदानावरती थांबवण्याचं काम ओमकार भिलारे यांनी केलं. आता या षटकामध्ये पहिल्या षटकाप्रमाणे अटॅक करावा लागेल. अटॅक तर केलाय, कव्हर पॉइंटला डीप मध्ये फिल्डर होते. प्रयत्न चांगला चेंडू पर्यंत पोहोचण्याचा केला. बॉल अगदी हाताला स्पर्श करून मैदानावरती तिथे कॅच ड्रॉप आणि मैदानावरती आलेली एक सिंगल. या एका धावे बरोबर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 34 धावा धावफलकावरती आहेत. समीर कांबळे पहिल्या 2 चेंडूवरती 2 एकेरी धावा. पहिल्या ओव्हरमध्ये देखील अशा प्रकारचे आपण 2 चेंडू पाहिले, परंतु तिथून पुढे आक्रमण. हो, यावेळेस आक्रमण करण्याची संधी, नामी संधी खरं तर चालून आली आणि पुलटॉस बॉल होता. त्याच्यावरती मैदानाच्या आतमध्ये एक फटका तर जोरदार आणि चेंडू मैदानावरती जाऊन पोहोचतोय तो सीमा पार. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय तिथे डीप मिड विकेट मध्ये जर पाहिलं तर कॅच मिस झालेला आहे आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय. रन चालू झालेत. एक छोटीशी चूक, त्यानंतर मैदानावरती धावेंना सुरुवात पुन्हा झाली. धावफलकावरती 40 धावा. 15 बॉल 33 ची गरज. धीम्या गतीने टाकलेला चेंडू सरळ पाठवला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रसादच्या बॅट मधून
हा घणाघाती टोला षटकार लागोपाठचा दुसरा. सेहेचाळीस धावा बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिले 2 चेंडू 2 एकेरी धावा. तिसऱ्या बॉलवरती कॅच ड्रॉप, तिथे षटकार आला. ओ आणखीन एक बॅक टू बॅक लागोपाठचा तिसरा षटकार. आजच्या दिवसामध्ये बॅक टू बॅक 3 षटकार खेळणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच प्रसाद केसवड. एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल, त्यानंतर लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार. प्रसाद केसवड सेट ऑन फायर. ओव्हरचा शेवटचा बॉल. पुन्हा एकदा स्लोवर वन, बॉल हवेत, फिल्डर आहेत आणि तिथे बनतात दर्शक. प्रतीक काकडेच्या डोक्यावरतून बॉल आणखीन एकदा जातोय तो सरळ सीमा पार. प्रसाद केसवड लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 षटकार ठोकणारा श्री नवखंडनाथ चषक 2025 या स्पर्धेतील एकमेव फलंदाज प्रसाद केसवड. मॅन फ्रॉम घोटावडे, रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे संघाकडून प्रसाद केसवडनं मैदानावरती एक नवा रेकॉर्ड केलाय आणि नक्कीच आपण पाहतोय संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. 3 ओव्हर संपल्या गेल्यात. धावफलकावरती धावा आहेत त्या 58 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि आता 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्यात फक्त आणि फक्त 15 धावा. पहिला सामना अगदीच आपण जर पाहिलं तर नव्यानं या संघाची बांधणी केली गेली. संघाचं नेतृत्व ओमकार केसवड करतायत. तर दुसऱ्या बाजूला प्रमुख खेळाडू व्हाईस कॅप्टनच्या भूमिकेमध्ये सागर मांडे यांना आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये सागर यांनी अटॅक केला. दुसऱ्या ओव्हरमध्ये ओमकार बिल्लारे यांनी रन्स रोखले. तिसऱ्या ओव्हरमध्ये समीर कांबळे आला, त्याच्यावरती मोठा अटॅक केला. बॅक टू बॅक 4 षटकार तर 2 सिंगल, तब्बल 26 धावा षटक क्रमांक 3 मध्ये येताना पाहायला मिळाल्या. आणि 18 बॉल समीकरण बरंच दूर होतं. 12 बॉल 15 वरती मॅच आली आहे आणि नक्कीच मैदानावरती सागर मांडे स्ट्राईक ऑन तयार. या अगोदरच्या ओव्हरमध्ये ओमकार यांच्या ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीत, परंतु या षटकामध्ये आता थांबायचं नाही. हा पावित्रा घेतलाय सागर मांडेच्या बॅटमधून. बॉल लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती हा सनसनी चौकार. थँक्यू. 62 धावा धावफलकावरती. 11 चेंडू आणि 11 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. अखिल कासाराम बोल क्रिकेट क्लब संघानं पहिला डाव संपल्यानंतर नक्कीच टीम मीटिंग त्या ठिकाणी नक्कीच घेतली. ओ धीम्या गतीनं टाकलेला स्लोवर वन, फुल टॉस आणि या फुल टॉस वरती सागर मांडे ठरलेत बॉस. बॉल मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडे आलेला आणखीन एक दर्जेदार A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. यानंतर होणारा सामना दोन्ही संघ डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. जाऊया सामन्याकडे. 10 चेंडू 5 धावेंची आवश्यकता. सागर मांडे यावेळेस देखील बिग 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 ब्लास्ट. बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरतून खेळलेला हा विजयी षटकार. आणि याचबरोबर रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे नव्यानं बांधणी केलेला हा संघ. पहिलाच सामना. फिल्डिंग मध्ये भरपूर चुका, बॉलिंग करताना देखील भरपूर चुका, परंतु बॅटिंग करताना जो रिझल्ट हवा आहे तो रिझल्ट मिळवलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये 73 धावेंचं आव्हान. अगदी 9 चेंडू राखत या धावा चेस केल्यात मित्रांनो. त्या संघाचं नाव आहे रोकडेश्वर क्रिकेट क्लब घोटावडे. आणि नक्कीच वैयक्तिक 14 चेंडू आणि 45 धावा, 6 षटकार 4 चौकार. सामनावीर ठरलेले आहे सागर मांडे, प्लेयर ऑफ द मॅच, सामन्याचे हिरो. तर प्रसाद केसवड यांची इनिंग देखील विसरून चालणार नाही. 8